साताऱ्यामधली स्थिती म्हसवड नगरपालिकेत स्थानिक आघाडीने झेंडा फडकावलेला आहे. साताऱ्यातली ही एक मोठी अपडेट. आणि तिकडे सोलापूरला कुर्डुवाडी पालिकेत स्वाभिमानी आघाडीने सत्तेच्या चाव्या मिळवल्यात. 17 पैकी स्वाभिमानी आघाडीला 9 तर सेनेला 7 जागा मिळालेल्या आहेत. नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर मुलाणी हे देखील जिंकल्याचं आपल्याला समोर येतं. आपण सचिन सावंत यांच्याकडे जाऊया. यदू जोशी सरांनी सचिन सावंत जो आता अपडेट दिला त्यावर तुमची कमेंट. कराडमध्ये पृथ्वीराज बाबांना धक्का बसल्याचं समजतंय. नाही, आता आपल्याकडनं तर मला माहित नाही. आता यदू भाऊंच्याकडे निकाल आला असेल, विषय जे निकालांचा अभ्यास केल्यानंतर त्या ठिकाणची परिस्थिती काय झाली याबाबत अधिक चांगल्या पद्धतीने विश्लेषण करता येईल. मला असं वाटतं की या संदर्भामध्ये एकदमच त्या बाबतीमध्ये अशा तऱ्हेचा विचार करणं की तो पृथ्वीराज बाबांना त्या ठिकाणी धक्का वगैरे आहे असं मला वाटत नाही. या संदर्भामध्ये तिथली काय परिस्थिती झालेली आहे पाहूया. मागच्या निवडणुकीमध्ये परिस्थिती तीच होती. मागच्या निवडणुकीतही काँग्रेसला यश मिळालंच नव्हतं. तिथे राष्ट्रवादी पुरस्कृत आघाडी जी होती तिथेच कराड, त्यांचाच कराडमध्ये विजय मिळाला होता. पृथ्वीराज बाबांना धक्का नाही असं समजायचं, असं म्हणायचं का आपल्याला? नाही, या संदर्भामध्ये म्हणून बोललं की त्या ठिकाणी स्थानिक काय परिस्थिती आहे, कारण अगोदरही याची सत्ता नव्हती आमची काँग्रेसची, हे सत्य आहे. नाही, दोन गोष्टी इथं लक्षात घेतल्या पाहिजेत. राज्याचे माझे मुख्यमंत्री आहेत आणि ते स्वतःच्या पक्षाच्या चिन्हावर तिथं लढलेले नाहीत. तिथं पृथ्वीराज चव्हाणांनी आघाडी करून आघाडी केलेली आहे. म्हणजे तिथं स्वतःच्या शहरात सुद्धा ते पक्षाचं चिन्ह घेऊन निवडणूक लढवू शकले नाहीत. ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. एक आहे ना की स्थानिक राजकारणावर कायम तिथे पृथ्वीराज चव्हाणांची कधी पकड राहिलेलीच नाहीये. म्हणजे इव्हन मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा विलास काका पाटलांनी फार मोठं आव्हान उभं केलं होतं त्यांच्या पुढे. कराड शहरावर पृथ्वीराज चव्हाण यांचं वर्चस्व होतं. कालच्या मोठ्या परवाच्या विधानसभेच्या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाणांना कराड शहराने प्रचंड बहुमत. पण दुसरं महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की नाही, दुसरी गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे, कराडमध्ये MIMचे उमेदवार होते. MIM फॅक्टर होता. ओवेसींची सभा झालेली होती तिथं. म्हणजे अजून आपण निकालाची वाट बघूया अधिकृत. मला वाटतं त्याच्या आधी जरा घाई ठरेल.